नमस्कार, मी ॲडव्होकेट योगेश माकणे, लोकसंघर्ष पक्ष. भारताने जे इंग्लंडमधनं सोनं परत आणलेलं आहे त्याबाबत अंधभक्तांनी सोशल मीडियावरती ज्या कांड्या पिकवल्या आहेत त्याचं मी सत्य तुम्हाला सांगणार आहे. ही गोष्ट खरी आहे की भारताने 1992 साली ते सोनं गहाण ठेवलं होतं. त्यावेळेस साधारण काही 62 टन वगैरे सोनं त्यांनी गहाण ठेवलं होतं आपण भारताने. पण त्याच्यानंतर आर्थिक सुधारणा झाल्यानंतर देखील भारताने अनेक देशांमध्ये सोनं खरेदी केलेलं आहे आणि ते फक्त ब्रिटनच्याच बँकेमध्ये नाही आहे तर अनेक देशांच्या बँकेमध्ये भारताचं सोनं आहे. आता रिझर्व्ह बँकेने असा निर्णय घेतला की त्या सोन्याची जी प्रमाण आहे म्हणजे आज 70% सोनं बाहेरच्या देशांमध्ये आणि 30% सोनं भारतामध्ये आहे. तर हे 70% सोनं ची सिक्युरिटी आणि त्याच्याबाबत जो सगळा येणारा खर्च आहे तो कसा कमी करता येईल आणि आज भारत तेवढा सक्षम झालेला आहे की आपण आपल्या सोन्याची सुरक्षितता ठेवू शकतो. एवढ्या एकमेव कारणासाठी भारत सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की ब्रिटनमधलं जे सोनं आहे 100 टन ते परत आणायचं आणि येणाऱ्या काळामध्ये बाकी देखील विविध देशांमध्ये भारताचं जे सोनं पडून आहे आणि त्यासाठी लाखो डॉलर खर्च होत आहेत आपले सिक्युरिटीसाठी, त्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा निर्णय घेतलेला आहे की ते सोनं परत आणायचं. धन्यवाद.